अहो 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 कुठे गेले हे? अहो अहो तुम्ही इथे काय करताय? मी हाका मारते तुम्हाला केव्हाची. चला ना, आपल्याला जायचंय ना अन्नपूर्णाला. अहो मी काय म्हणते, आपण त्या अन्नपूर्णामध्ये आसावरी स्पेशल घारगे ठेवूया का? आवडतील ना लोकांना. आणि तिथल्या त्या किचन मध्ये पंखा लावून घेऊया. हो खूप उकडतं तळणाचं काही केलं की. चला चला लवकर, आपल्याला उशीर होईल. मी दडपे पोहे करू का तुमच्यासाठी निघण्यापूर्वी? आसावरी मी नाही येत, तू जा. तसंही माझा सध्या काही उपयोग नाहीये, मला स्वयंपाक करता येतच नाही. बाकी काही मदत लागली तर मंग्या मधू आहेतच ना. असं का बोलताय तुम्ही? तुमचं नुसतं असणं सुद्धा किती महत्वाचं आहे माझ्यासाठी. किती आधार वाटतो मला तुमचा. सवय होते ग एखाद्याच्या नसण्याची सुद्धा, मग तेच बरं वाटायला लागतं. माझी तिथे मदत होण्याऐवजी अडचणच होईल तुला. हे असं का बोलायला लागलाय? तुम्ही माझं सर्वस्व आहात. असं काय करताय तुम्ही? असं नकारात्मक नका बोलू तुम्ही. अगं मी फक्त अन्नपूर्णाला येत नाही असं म्हणतोय. मी घरी थांबतो ना, इथली सगळी जबाबदारी घेतो बघ. तू इतकी वर्ष केलंसच ना. अरे तू येईपर्यंत घर कसं चकाचक करून टाकतो बघ एकदम. ठीक आहे मग जाते मी एकटीच. अशी खोटी स्वप्न तरी दाखवायची नाहीत ना. प्रत्येक गोष्ट आपण एकत्र करू असं म्हणाला होतात ना तुम्हीच. ठीक आहे. अगं मी आहेच तुझ्या बरोबर. माझ्या बरोबर म्हणजे तुम्ही इथे घरी आणि मी तिथे एकटी अन्नपूर्णामध्ये. हे बरोबर असतं होतं का? नाही, तुम्हीच म्हणालात ना की पाण्यात पडल्यावरती पोहता येतं. तुम्ही म्हटलत म्हणून मी उडी टाकली ना. ठीक आहे ना, मारेत मी आता हातपाय. मी नाही मारणार. मग माझ्यावरती काही संकट आलं, माझं काही चुकलं, मला नाही जमलं, येईन मी एकटी बघून. नका येऊ तुम्ही, नका देऊ मला साथ. बरं ठीक आहे, मी येतो. देईन मी तुला साथ नेहमी. तुम्हाला काही करायचं नाही ना, मग करू नका. फक्त जेव्हा जेव्हा मी मागे वळून बघेन ना, माझ्या पाठीशी उभे राहा. चला मग निघूया आपण. हो. अरे वा वा मंग्या, लवकर येऊन सगळी साफसफाई केलीस. हो, इथे येऊन काम केलं ना की मधू जाम खुश होते. मग माझ्यासाठी घराची दारं बंद करत नाही. माझी वाट बघत दारात उभी असते. ती खुश तर घर खुश. हात धुवून आलो मी. चला. सर सर सर, मी तुमची खूप मोठी फॅन आहे. थँक्स. मी अभिस किचनला सुद्धा यायचे, पण आता तिथे तुम्ही येत नाही. स्वाद आस्वाद मध्ये सुद्धा दिसत नाही. म्हणजे दिसता पण सगळ्या जुन्या रेसिपी. आता किती वेळा वांग्याच्या भरीत शिकायचं सांगा बरं. अन्नपूर्णाचं कळाल्या कळाल्या मी इथे आले. प्लीज माझ्यासाठी छानस असं काहीतरी बनवा ना. नाही, मी बनवलं असतं, पण काय की हे अन्नपूर्णा आसावरीचं आहे. ती इथे सगळं बनवते. अहो त्यांचं मन मोडू नका ना. तेवढं तुमच्या हातचं खाण्यासाठी आल्यात, आग्रह करतायत. करा ना काहीतरी त्यांच्यासाठी. ऑलराईट, काय खायची इच्छा आहे तुमची? तुम्ही सांगाल ते बनवतो मी. तुम्ही फक्त ऑर्डर द्या. पिझ्झा? येस, व्हाय नॉट. खूप दिवसांनी बॉसच्या असं चेहऱ्यावर असं उत्साह बघितलं. अरे काय सांगू तुला, काय त्यांचा रुबाब होता. सतत लोक त्यांच्या मागे पुढे नाचायचे, त्यांच्या बरोबर फोटो काढायला यायचे. बायकांचा तर सतत गराडा पडलेला असायचा त्यांच्या भोवती. ती सुद्धा फॅन आहे त्यांची खूप मोठी. मला सुद्धा बॉसने ना असंच बघायचंय. मी त्यांचा असिस्टंट म्हणून मला लोक विचारतील ना. नक्कीच विचारतील. अरे तू त्यांचा अभिस किचन मधला रुबाब पाहिला नाहीयेस, केवढा होता. आणि माझी खात्री आहे तो त्यांना परत मिळणार आहे. मी एक काम करतो, मी तुमच्यासाठी मस्तपैकी गाजर हलवा बनवतो. चालेल. आलोच. प्लीज प्लीज कम कम.
सॉरी. हा मिस्टर सावे. काय अभीज किचनच्या कंप्लेंट्स? अहो लोकांचं काय ऐकताय तुम्ही? इकडे फूड क्वालिटी एकदम उत्तम आहे. हे बघा, तुम्हाला जे करायचंय ते करा, घाबरत नाही मी कोणाला. काय झालं सोहम? म्हणजे काय म्हणत होते ते? काही नाही ग, इन्स्पेक्शन साठी पाठवतायत. आपल्याला काय फरक पडतोय? असं कसं फरक पडत नाही? त्यावरच तर आपल्या रेस्टॉरंटचा दर्जा ठरणार ना. पण आपल्या रेस्टॉरंटचं नाव ऑलरेडी मार्केटमध्ये चांगलं आहे, आपल्याला काही फरक नाही पडणार आहे. याला कुठल्याही गोष्टीचं गांभीर्य नाहीये. नाही, काहीही झालं तरी अभीज किचनचं नाव खराब होता कामा नये. सर आधीच टेन्शन मध्ये त्यातून त्यांना जर ही गोष्ट कळली तर ते तर बिचारे खचूनच जातील. सोहम सर, सर तुम्हाला काही हवंय का? नाही, काही नकोय. सर तुम्ही खूप टेन्शन मध्ये दिसताय म्हणून विचारलं. सांगा ना, काही हवंय का तुम्हाला? सर पाणी आणू का? हा, पाणी घेऊन ये. ओके. सर थंड की गरम? साधं घेऊन ये. ओके. सर ग्लास मध्ये आणू का बॉटल मध्ये आणू? आण, कसंही आण. सर हातात आणू का ट्रे मधून आणू? तुला जसं आणायचंय ना तसं आण. हा, ओके सर. सर मग तुमच्या समोर आहे ना ग्लास मध्ये, प्या ना ते. सोहम सर, काय चाललंय मॅडी? सॉरी सॉरी सर. काय चाललंय मॅडी? सर एक क्लॉथ तरी चेंज करूया ना. कशाला? चांगला आहे कपडा. नो सर, डर्टी झालंय खूप. बघा ना किती डस्ट आहे. सर धू काय मी? धू. ओके. सर 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 हाताने धू का मशीन मध्ये धू? अरे तुला जसं धुवायचंय तसं धू ग शुभ्रा. ओके. हिला लांब ठेव ग माझ्यापासून. अरे सोहम, असं काय करतोयस? तुझी पर्सनल असिस्टंट आहे ना ती. ती तुझ्या मागे मागे असणार. आत्ता लांब ठेव माझ्यापासून. बरं मॅडी. सोहम, मला सांग, तू मुळात इतकं टेन्शन का घेतोयस? अगं तिला सांगितलेलं कळतच नाही. डोक्याला ताप आहे नुसती. हो, पण तू बॉस आहेस की नाही? अरे मग तू असं मस्त आरामात घरी बसून एन्जॉय करायचं आणि ऑर्डर सोडायच्या. मी आहे ना, तिथून ऑर्डरही सोड आणि मी सगळ्यांकडून सगळं करून घेते. मी कशाला आहे सोहम? चालेल, पण कीप मी अपडेटेड. ऑफकोर्स. तू रेस्ट कर. बाय बाय बाय. मॅडी सेंड करा. गुड. आज इथे अभीज किचन मध्ये इन्स्पेक्शन साठी माणसं येणार आहेत आणि अभिजित सरांनी खूप मेहनतीने या अभीज किचनचं नाव मोठं केलंय. आपल्या कुठल्याही चुकीमुळे ते धुळीस मिळता कामा नये याची आपण सगळ्यांनी खबरदारी घेऊया. ठीक आहे? येस शुभ्रा.
शुभ्रा, अगं आम्ही सगळेजण अभिजित सरांसाठी ते इकडे थांबलोय आणि इथून पुढे पण थांबू, डोंट वरी. पण ना शुभ्रा, राग म्हणू नकोस प्लीज, पण आम्हाला ना अभिज किचनची खूप काळजी वाटते ग. सोहम सर बघ ना कसे वागतात. कस्टमरशी ते अजिबात नीट वागत नाहीत, नुसतं राग करतात त्यांचा. आणि त्या दिवशी तर अभिज किचन मध्ये सगळे लाईट, एसी, फॅन सगळं बंद करून ठेवलं होतं आणि मला ना रस्त्यावरती उभं केलं होतं बोर्ड धरून. मला पेस्ट्री खाऊन देत नाहीत, मला काही तर एन्जॉय करून देत. हो मॅडी, आपण सोहम सर आले की त्यांना वा करूया. पण ऐक, आता आपल्याला हे जे इन्स्पेक्शनचं हर्डल आहे ते पार पाडायचं आहे की नाही, मग आधी त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेशन करूया. सगळ्यांनी खूप मेहनत घेऊया. आणि सगळ्यात महत्वाचं संदीप दादा, कस्टमर्सना शिळं अन्न ह्याच्या पुढे दिलं जाणार नाही, ठीक आहे? आणि बाकी कस्टमर्सना हॅपी कसं ठेवायचं हे अभिजित सरांनी तुम्हाला सगळ्यांना शिकवलेलं आहे. येस, ते सोहम जर का इकडे आले नाहीत ना अभिज किचन मध्ये, तर आपण सगळे मिळून हे अभिज किचन पहिलं होतं ना तसं करून दाखवूयात. नक्की मॅडी, चला तर मग कामाला लागूया. येस शुभ्रा मॅम. हा, हे तुमच्या सोहम सरांकडे. इथे आपण सगळे फ्रेंड्स आहोत, सो गिव्ह मी हाय फाय. ये, ऑल द बेस्ट. तुला पण. चला चल. देवाने अगदी योग्य वेळेस या बाईंना इथे यायची बुद्धी दिली. मला खात्री आहे की आता यापुढे यांचा उरूप असाच कायम राहील आणि स्वतःवरचा गमावलेला विश्वास ते परत मिळवतील. अहो, हे बघा काय आहे. अरे, हे कधी केलंस तू? आज सकाळी. घ्या, घाला. नाही नाही नाही, नको. अहो, असं काय करताय? घाला ना, घाला घाला, मी तुमच्यासाठी केलाय, घाला. आता बघा कसे छान रुबाबदार दिसताय तुम्ही. असा या शेफकोट म्हणजे सन्मान असतो. तो नुसतं मिळवून चालत नाही, टिकवावाही लागतं. आज जरा गाजर हलवा मी नीट बनवला, माझ्या कस्टमरच्या चेहऱ्यावर समाधान आणू शकलो, तर हा सन्मान मिरवण्याचा अधिकार मला आहे असं आपण समजूया. माझा विश्वास आहे तुमच्यावर, तुम्ही नक्की करून दाखवा.
काय करताय तुम्ही? असं नका करू, नका काढू तो कोट. अहो. माफ करा, मी तुमच्यासाठी गाजराचा हलवा नाही बनवू शकलो. माझा हात मला साथ देत नाहीयेत. माफ करा मला. हॅलो, मी अभिजित राजे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. विनेगर कमी आहे, विनेगर टाक. गार्निश नीट कर रे. स्लिक स्लिक स्लिक, अजून स्लिक पाहिजे, स्लिक पाहिजे. भांडे भांडे घ्या, भांडे भांडे. भांडे पाहिजे का कोणाला? भांडे घ्या. ताई, हे घ्या. असं म्हणताय, हात लावा की दादा. हा लावतो. बोला. यावर एवढंच येईन. नाही, मला तर कशाचीच गरज नाहीये. मग काय देऊ बाबा? नाही, काही नको. ठीक आहे. अहो, काय करताय तुम्ही? तो तो कोट तुम्ही का दिला त्या भांडीवालीला? आसावरी, आजपासून मी कुकिंग सोडलं. यापुढे मी गॅसला हातही लावणार नाहीये. अहो ताई, ऐका ना, ऐका ना, एक मिनिट. हा कोट मला द्या ना परत. कशा पाहिजे? अगं तो ना, माझे आता गेलं ना, ते माझे मिस्टर आहेत, माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. मी हात जोडते ताई. अहो, याचे परत पैसे लागतील. मी पैसे देईन ना तुम्हाला. आता नाही आहेत माझ्याकडे पैसे. माझ्या बरोबर येणार का? मी लगेच पैसे देते, पण मला तो कोट द्या ना. नाही नाही, माझ्याकडे टाइम नाही. आता देत असशील तर बोल, नाही तर हे घेऊन जा. नाही, हे नको मला. मला तो कोट हवाय. द्या ना ताई, द्या ना. खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी. द्या ना मला. मी देते ना पैसे तुम्हाला. पैसे देत असशील तर दे, नाही तर जा. मी काय करू? थांबा 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 ताई, ताई थांबा थांबा. हे घ्या, हे घ्या. आता माझ्याकडे हेच आहे. हे घ्या, पण मला तो कोट द्या. हे घ्या तुम्ही. नाही, हा द्या. मी एक दिवस पुन्हा तुम्हाला हा शेफ कोट घातलेला नक्की बघेन. पुन्हा तुमचा तोच मान असेल, तोच रुबाब असेल. मी तुम्हाला खचू नाही देणार.